काल मनसाळी कॉम्प्लेक्स मधील आमचं जे चौगुले इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर इथं बाजूला आमची इथं बरकादेवी आईस्क्रीम आहे, याच्या बाजूला आमचं साईनाथ बॅटरीज म्हणून इन्व्हर्टर आणि बॅटरीचा, ऑटोमोबाईलचा, टू व्हीलरच्या गॅरेजचा असा आमचा एकत्रित व्यवसाय आहे मोठा. आणि इथं माझे मोठे बंधू, मी, माझा लहाना भाऊ, त्याच्यानंतर आपला पुतण्या, आम्ही सगळे या व्यवसायाच्या ठिकाणी बसलेलो असतो. आता अशा वेळी समजा तुमच्या इथं कुणी आलं तर आपण, तू आमच्या इथं येऊ नको, आमचा समजा विरोधक असेल किंवा आमचं कुणी काही, शेवटी आमचा व्यवसाय आणि व्यवसायाच्या ठिकाणी कुणी आलं तर आपण त्याच्याकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. हा एक सगळ्यात महत्वाचा आणि व्यवसायाच्या दृष्टीने प्राधान्याने असलेला हा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये आमच्या पुतण्याने काल सुजय विखे पाटलांचा सत्कार केला अशी जी बातमी झालेली आहे, मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे, अतिथी देवो भव ही जी संतांची शिकवण आहे आणि आमचं कुटुंब हे धार्मिक, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या प्रत्येक बाबीमध्ये पुढं असतं, म्हणून त्यांचा सत्कार केला. मला त्याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाहीये, कारण ही आमच्या संस्काराचा, आमच्या संस्कृतीचा तो भाग आहे. त्यांच्या त्या सत्कार केल्यामुळं काही गणित बदलणार आहे का आणि काही चर्चा होते का, तर हे अजिबात होणार नाही. मी आज अतिशय म्हणजे आत्मविश्वासाने साईबाबांना स्मरून, ते एवढ्यासाठी बाबांना स्मरून की शेवटी आपण बाबांना स्मरून किंवा बाबांना समोर ठेवून जे करतो ना ते अंतिम असतं, म्हणून बाबांना स्मरून काँग्रेस हा माझा, मी मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहील. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाही, कारण काँग्रेस हा खूप जुना पक्ष आहे, भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप जुना. म्हणजे 5-50 वर्ष अगोदर काँग्रेसचा जन्म भारतीय जनता पार्टीच्या अगोदर झालेला आहे. त्याच्यानंतर काँग्रेसचे नेते जर पाहिले ना तुम्ही, मग त्याच्यामध्ये देशाचे नेते जे लोकसभेत आज विरोधी पक्ष नेते पदाचं त्यांच्यावर जबाबदारी आहे राहुल गांधी. हे असा एक चेहरा आहे, देशात असं दुसरा चेहराच नाही परत, ज्यांनी 4000 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण देश फिरून केलेला आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये असा माणूस? महाराष्ट्रातला जर म्हणू ना तर राज्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यासारखा दुसरा चेहरा परत महाराष्ट्रात नाहीये. कारण त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कुणावरही त्याचं खापर फोडलं नाही. जर काही वाईट झालं तर ते आपल्यामुळं झालं आणि चांगलं झालं तर जनतेमुळं झालं असं मानणारे ते आमचे नेते आहेत. त्यांना बाजूला ठेवून कुणाबरोबर जायचं हा विचार आमच्या मनात कदापि येऊ शकत नाही. कालचा जो काही प्रसंग घडलेला आहे हा अतिशय अपघाताने, यापूर्वी देखील एकदा असं झालेलं होतं, रमजान ईदच्या निमित्ताने आमची भेट झालेली होती. आता राजकारणात मोठे मोठे राजकारणी काय करतात याचं मला आपल्याला सांगायची गरज नाही, पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता जरी असतो ना तर माझा पक्ष फार मोठा आहे. आज कदाचित आमचे दिवस वाईट असतील, परंतु बाबांच्या कृपेने आम्हाला अतिशय चांगले दिवस येणार आहे. आणि मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, जनतेच्या मनातलं तुम्हाला सांगतो, याच्यानंतर जो नगराध्यक्ष शिर्डीचा नगर परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे ना तो काँग्रेसचा होणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. बाकी ते आमच्या तिथं आले होते, त्यांचा सत्कार आमच्या पुतण्याने केला, आमच्या संस्काराचा भाग आहे. आणि याच्यापेक्षा अजून पण दुसरं कुणी आलं तरी आम्ही काय असं, आपण कुणाला आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला जा म्हणत नाही. त्यांच्या चांगल्या कामाला आम्ही नेहमी पाठिंबा दिलेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा जे चांगलं असेल ना त्याला चांगलं म्हणायची आमची दानत आहे. आम्ही त्या गोष्टीला चांगलं म्हणत राहू. फक्त एक विरोध, पण आमचा कट्टर विरोध त्यांना 100% आहे, राहणार पण विरोध पण कोणता, तात्विक तत्वाला धरून जो विरोध केला जाईल. मग आता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मुद्दे पुढे येणार आहेत, त्या मुद्द्यांना धरून शेवटी आज या निमित्ताने मला खरं म्हणजे आपल्या समोर बोलण्याची तशी संधी पण मिळालेली आहे. कारण गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही कोणती भूमिका मांडत नाही. त्याचं कारण असं आहे की सत्तेच्या सगळ्या दोऱ्या, मग त्याच्यामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, काय राजकीय बिगर राजकीय, सगळ्या सत्तेच्या दोऱ्या त्यांच्या ताब्यात असल्यामुळं आमच्यासारख्यांनी जर काही करायला गेलं तर त्याला काही वेगळी दिशा किंवा आमच्याकडं त्याच्यानंतर आमच्यावर काही बंधनं घालण्याचा जो सातत्याने यापूर्वी प्रयत्न झालेला आहे तसं होता कामा नये. म्हणून आम्ही हा आमचा गनिमी कावा आहे असं आम्ही त्याला समजतो. उद्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा आम्ही रणांगणात उतरणार आहोत, जनतेच्या प्रश्नावर, आज देखील प्रचंड प्रश्न जनतेच्या गावामध्ये प्रलंबित आहे, या सगळ्या प्रश्नांना घेऊन, म्हणजे अगदी नगर मनमाड रोडचा विषय घेऊन सुद्धा. कारण तुम्ही जर पाहत असाल ना, इतकं खेदाची गोष्ट आहे, तिकडे तो शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरचे लोक विरोध करू राहिले, तिकडे बळजबरी रस्ता करू राहिले, इकडे नगर मनमाड रस्ता करा म्हणून आम्ही दररोज बोलतो, दररोज आंदोलन करायचो, पण हा रस्ता मात्र होत नाही. तर असे खूप प्रश्न आहे, त्यावर आपण ज्या वेळेला परिस्थिती येईल
त्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नाला घेऊन उतरणार आहोत. कालचा जो प्रसंग होता हा फक्त आणि फक्त अनावधानाने म्हणायचे त्याला, अपघाताने, किंवा शेवटी या आईस्क्रीमचं दुकान आहे, त्यांना आईस्क्रीम खायची इच्छा झाली असेल म्हणून ते आले असतील. बाकीचे आम्ही काही लोक अगोदर उत्तम भया वगैरे आम्ही गप्पा मारत होतो, बसलो होतो गप्पा मारत. पण या गोष्टीचा आणि त्यांचा या बाकीच्या चर्चेचा काही संबंध नाहीये. माझी शिर्डीकरांना अतिशय मनापासून नम्र प्रार्थना आहे की उद्या येणाऱ्या ज्या भविष्यातल्या निवडणुका असतील त्यात तुम्ही चांगल्या माणसांच्या सोबत जा आणि चांगल्या माणसांना नगरपालिकेत पाठवण्यासाठी जर कोणी मैदानात उतरलं तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. हे आजच्या या घटनेच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो. ओम साईराम. खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन. बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही. आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध. आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी. प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.